नमस्कार. आमच्या टीमचं नाव आहे स्मॉल स्केल बिझनेसेस. माझे नाव कीर्ती शिवाजी हरवंदे. माझे नाव रेणुकादेवी विश्वास पाटील आणि माझे नाव वैभवी अवधूत कलगुंडे. आम्ही एक अशी समस्या शोधून काढली आहे ज्या समस्येकडे कोणाचंही लक्ष नाही. ती समस्या अशी आहे की भारतातील लघु उद्योगांना प्रोत्साहन भेटत नाही. अत्यंत कमी प्रोत्साहन त्यांना भेटते. आणि ह्यावरती आम्ही एक सोल्युशन सुद्धा आणलं आहे. आमच्या टीमने एक असा ऍप बनवला आहे ज्याच्यामुळे सेलर आणि कस्टमर दोघेही खुश राहतील. तो म्हणजे बी युनिक ऍप. ह्यामध्ये लोकेशन ट्रॅकिंग असते. कस्टमर जेव्हा त्यांचं प्रोडक्ट सर्च करतो तेव्हा ऍप त्यांचं लाईव्ह ट्रॅकिंग करतो लोकेशनचं, आणि जिथे त्यांच्या नियर बाय जे आर्टिशन्स आहेत ते त्यांना शोधून त्यांचे प्रोडक्ट कस्टमरच्या स्क्रीनवरती आणतो. चला आपण याचा एक रिव्ह्यू बघून घेऊया. एक्सक्यूज मी सर, काय तुम्ही तुमचा थोडा वेळ आम्हाला देऊ शकता? हो, देऊ शकतो आहे. सर, आम्हाला सांगा की तुम्ही सध्या काय करत आहात? मी चित्रकार आहे, चित्रकलेचा शिक्षक आहे आणि चित्र तयार करतो आणि विकतो. आम्ही ना एक बी युनिक नावाचं ऍप तयार केलं आहे ज्यावरती तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स विकू शकता. मग आमचं असं मत आहे की तुम्ही या ऍपचा वापर करावा, कारण ह्यामध्ये कोणताही मिडलमॅन इन्व्हॉल्व नाही आहे. त्यामुळे मिळणारा तो पूर्णपणे नफा तुम्हाला भेटेल. चालेल, ठीक आहे, ओके. चला आता आपण बघूया हा ऍप कशा रीतीने आपण वापरू शकतो. तर पहिला, इथे जेव्हा तुम्ही ऍप ओपन करता तेव्हा तुम्हाला ऍपचा लोगो येतो. चला आता कस्टमर पेज कडे जाऊया. कस्टमर पेज मध्ये इथे पहिलाच तुम्हाला काही प्रोडक्ट्स दिलेले आहेत आणि ते प्रोडक्ट्स कोणी बनवलेले आहेत याचीही माहिती तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेली आहे. वरती एक सर्च बार सुद्धा आहे, म्हणजे जो प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे आहे किंवा तुम्ही एका आर्टिशनचं नावही तुम्ही तिथे सर्च करू शकता. हे होतं कस्टमर पेज. तर आता वळूया सेलर्स पेज कडे. आता जर तुम्ही सेलर्स पेज कडे बघितला तर सेलर्स पेज मध्ये इथे एक डेमोसाठी आपण अंजलीज क्रिएशन घेतलेलो आहे. इथे अंजलीज क्रिएशन चे तुम्हाला इन्कम, प्रॉफिट आणि त्या प्रॉफिट मध्ये किती पर्सेंटेज मध्ये प्रॉफिट झाला आहे किंवा किती पर्सेंटेज मध्ये त्यांना तोटा झाला आहे हे पण तुम्ही बघू शकता. या पेज वरती सेलर त्यांचे प्रोडक्टचं सेल सुद्धा करू शकतो. आता पुन्हा एकदा वळूया कस्टमर पेज कडे. इकडे कस्टमर पेज मध्ये जर तुम्ही बघितला तर इथे सेलर जेव्हा तुमचे प्रोडक्ट तुम्ही कस्टमर्स बाय करतात तेव्हा इथे एक सेलर त्यांना मेसेज पण प्रोव्हाइड करू शकतो. जसं की इथे डेमोसाठी इथे एक मेसेज आहे जो आहे, थँक्यू फॉर युअर क्रिएटिव्हिटी अँड इन्स्पिरेशन. हा अंजलीने मेसेज लिहिलेला आहे ज्याही कस्टमरने त्याचे प्रोडक्ट बाय केले आहेत. मग अशा रीतीने किंवा अशा पद्धतीने हा ऍप चालवता येतो. धन्यवाद.